उद्या किल्ले रायगडावर 345वी शिवपुण्यतिथी। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्र्यांसह अन्य मंत्री या ठिकाणी उपस्थित राहणार। प्रचंड प्रमाणात सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आली आहे। तयारी देखील पूर्णत्वाच्या मार्गावर आहे। गडावर 4 चाकी वाहने देखील पोहोचली आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 345व्या पुण्यतिथीनिमित्त उद्या किल्ले रायगडावरती अभिवादन सभा आयोजित करण्यात आली आहे। छत्रपती शिवरायांना अभिवादन करण्यासाठी तसंच या आयोजित कार्यक्रमासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्री यांच्यासह महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळातील अन्य मंत्री देखील या ठिकाणी उपस्थित राहणार आहे। केंद्रीय गृहमंत्री या कार्यक्रमाला येत असल्यामुळे त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सुरक्षा विभागाकडून खबरदारी घेण्यात आली आहे। त्या दृष्टीने किल्ले रायगड आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये प्रचंड प्रमाणात सुरक्षा यंत्रणा ही तैनात करण्यात आली आहे। या सर्व मान्यवरांना होळीचा माळ ते शिवसमाधी स्थळापर्यंत नेण्यासाठी 4 चाकी वाहने किल्ले रायगडावर नेण्यात आली असून शिवपुण्यतिथी दिनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, नामदार चंद्रकांत पाटील, नामदार आशिष शेलार, नामदार भरत शेठ गोगावले, नामदार आदिती तटकरे, खासदार उदयनराजे भोसले, खासदार सुनील तटकरे, खासदार धैर्यशील पाटील, आमदार महेंद्र दळवी, आमदार अभिषेक पाटील, आमदार महेंद्र थोरवे तसेच आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांच्यासह मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहणार आहे। तसंच उद्या सकाळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह राज्याचे मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्री आणि अन्य मंत्र्यांचं सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास आगमन होणार आहे। पाचाड येथे तयार करण्यात आलेल्या हेलिपॅडवरती हे आगमन होणार आहे। त्यानंतर हे सर्व मान्यवर मोटारीने हिरकणीवाडी येथे रोपवेच्या ठिकाणी जातील आणि त्यानंतर रोपवेने गडावर जाणार असून होळीच्या माळावरून राजसदरेवरती आयोजित करण्यात आलेल्या अभिवादन सभेमध्ये ते उपस्थिती लावणार आहे। अभिवादन सभा आणि कार्यक्रम संपल्यानंतर हे सर्व मान्यवर शिवपालखीच्या पुढे 4 चाकी वाहनांमध्ये बसून शिवसमाधी स्थळाकडे पोहोचतील। तसंच तेथे शिवछत्रपतींना अभिवादन करण्यात येणार आहे। शिवपालखी त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर सशस्त्र पोलीस दलाची छत्रपती शिवरायांना मानवंदना देण्यात येणार आहे आणि त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि सर्व मान्यवर गडाखाली उतरणार आहे। कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा।